नमस्कार लाडक्या बहिणींनो, बघा आता लाडक्या बहिणीची KYC करण्याची प्रक्रिया आता शेवटची तारीख पण आलेली आहे आणि अद्याप बऱ्याच लाडक्या बहिणीचे काय झालेले आहेत KYC करण्याच्या बाकी आहेत. बऱ्याच दिवसापासून काय केलं जातं, महिला व बाल विकासाच्या मार्फत सांगितलं जातं काहींच्या आधारला मोबाईल नाहीत, काहींचे त्यांच्या आहेत तर पतीच्या वडिलाचे नाहीत, असे अनेकांचे प्रॉब्लेम आहेत. जवळपास ते पूर्ण त्यांनी सॉल्व करीत आणलेले आहेत, काही राहिलेले आहेत. पण जे राहिले असतील त्यांनी काय करायचं आहे, आपली KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. असो त्यानंतर बघा आता काहींचं कसं आहे की ही KYCची प्रक्रिया करण्यासाठी जी शासनाने राबवलेली आहे त्याच्यामध्ये ते सत्यता पडताळायची आहे की लाडक्या बहिणींच्या कुटुंबातील उत्पन्न किती, त्यानंतर बाकी इन्कम टॅक्स धारक आहेत का, नंतर त्यांचं वय 21 ते 65 आहे का, त्यानंतर अनेक निकष काय केलेले आहेत त्यांना लावलेले आहेत. जरी तुम्हाला इथून पाठीमागं हप्ते येत असले सुरळीत, सध्या बी येत असले येतं, तरी बी तुम्ही जे निकष शासनाने लावलेले आहेत त्या निकषामध्ये जर तुम्ही न बसत नसाल तर तुमचे हप्ते काय होणार आहेत, कायमचे बंद होणार आहेत, हे लक्षात ठेवा. मग एखाद्या महिलांचे पती शिक्षक असतील, इतर कर्मचारी असेल, ते भले एखाद्या संस्थेमध्ये शिपाई जरी असले, शासकीय कर्मचाऱ्यामध्ये ते मोडतात आणि शासनाचा पगार उचलत असले 2-2.5 लाखापर्यंत त्यांचं उत्पन्न असलं तर अशांचं काय होणार आहे, हप्ता बंद होणार आहे. फिक्स KYC केली तरी काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळं त्यानंतर काहींचे वडील आता अविवाहित असल्यास मुलींचे पात्र लाभार्थी जे आहेत लाडकी बहीण, त्यांचे वडिलाचं जरी उत्पन्न जास्त असलं तरी त्यांचे सुद्धा काय होणार आहेत, हप्ते बंद होणार आहेत. जे शासनाचा पगार उचलतात, इतर एखादी बँक असेल मोठी नॅशनलाइज, त्याच्यामध्ये जरी पगार उचलत असेल आणि तसं काही जर आधारला त्यांचं दिसलं त्यांना शासनाला, तर त्यांचे काय होणार आहेत, हप्ते कायमचेच बंद होणार आहेत. कारण तसे त्यांनी निकषच लावलेले आहेत. मग एखाद्याच्या महिलांच्या पतीच्या नावावर 4 व्हीलर वगैरे असेल तर 4 व्हीलर असणाऱ्यांना सुद्धा हप्ते काय होणार आहेत, त्यांचे बंद होणार आहेत. ट्रॅक्टर वगैरे ते सोडून द्या, ट्रॅक्टरचं काही हे नाही, पण बाकीचे जे 4 व्हीलर जे मोठे वाहन असतील 4 चाकीच्या पुढचे, त्यांचे जे हप्ते काय होणार आहेत, कायमचे बंद होणार आहेत. त्यानंतर इन्कम टॅक्स ITR फाईल करतात बघा बरेच जण. काही महिला पात्र लाभार्थी आहेत, 1500 रुपयाचा हप्ता उचलत आहेत आणि त्यांच्या नावाने इन्कम टॅक्स ITR सुद्धा काय करत आहेत, ते भरत आहेत. अशा महिलांचे सुद्धा काय होणार आहेत, हप्ते स्वतःच बंद होणार आहेत. त्यानंतर काही महिलांच्या पतीचे म्हणावं इन्कम टॅक्स ITR भरतात, फाईल करतात 2 वर्षे 3 वर्षाचे ते कर्जाच्या स्वरूपात. मग आपलं काय केलं जातं, त्याच्यामध्ये उत्पन्न दाखवलं जातं. त्या महिलांचे सुद्धा काय होणार आहेत, हप्ते बंद होणार आहेत. KYC केल्यानंतर ते दिसणार आहे त्यांना शासनाला आणि दिसल्यानंतर मग तुमचे हप्ते काय होणार आहेत, बंद होणार आहे. तर तुम्हाला त्या यादीमधून लाडक्या बहिणीच्या वगळलं जाणार आहे. त्यानंतर 2.5 लाखाच्या आसपास कुटुंबाचं उत्पन्न, शासकीय नोकरदार, असे अनेक आहेत. 21 ते 65 वर्षाच्या आतमध्ये मध्यंतरी असणाऱ्यांचेच हप्ते चालू राहणार. ह्याच्या पुढचं जर वयग्राह्य धरलं, जर तसं काही जर KYCमध्ये दिसून आलं तर त्या महिलांचे सुद्धा काय होणार आहेत, हप्ते बंद होणार आहेत. एकंदरीत सांगायचं म्हणलं तर जे शासनाचा लाभ उचलतात पती किंवा वडील, विवाहित असलं तर पती आणि अविवाहित असेल तर वडील, घरामध्ये कोणी निवृत्ती पेन्शनधारक असेल ते, कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या पुढील, ह्या अशा विविध निकष लावलेले आहेत. या निकषामध्ये ज्या महिला बसत नाहीत आणि तुम्ही जरी KYCची प्रक्रिया पूर्ण केली आहे, KYC जरी केलेली असली तरी तुमचे हप्ते काय होणार आहेत, बंद होणार आहेत कायमचे. काही महिलांचे तर बंद पडलेले आहेत, अद्याप काहींचे चालू आहेत. पण आता ही KYCची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांचे हप्ते चालूच राहणार आहेत आणि KYCची तारीख संपल्यानंतर हे पूर्ण सगळ्यांची छाननी होणार आणि छाननी झाल्यानंतर मग ते बघितलं जाईल की उत्पन्न किती आहे, काय आहे. आधारच्या सहाय्याने सर्व काही ते डाटा त्यांच्याकडे काय होतो, शासनाला आपला जातो आणि डाटा गेल्यानंतर मग त्यांना ते व्हेरीफाय करता येतं, पाहता येतं आणि त्या पात्रता निकषामध्ये आपण जर नाही बसलो तर मग आपले हप्ते काय होणार आहेत, कायमचेच बंद राहणार आहेत. ह्यात काही शंका
नाही मग भले तुम्ही KYC केली, अगर नाही केली तरी काय होणार आहे, तर हप्ते फिक्स बंद राहणार आहेत. धन्यवाद.